बेरोजगारी, पेपरफुटी, आर्थिक संकट यासारख्या प्रश्नांनी त्रस्त तरुणांना एकत्र आणणे शक्य असले तरी त्यानं दीर्घकालीन राजकीय चळवळीत रूपांतरित करणे हे सोपे नाही. अन्यथा अनेक इंटरनेट ट्रेंडप्रमाणे ही चळवळही काही दिवसात विसरून जाण्याचा धोका नाकारता येत नाही. तरी सुद्धा CJP सारख्या संकल्पनेने सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता वाढणे हीच तिचे महत्त्व अधोरेखित करते. जर ही केवळ क्षणिक खिल्ली असती तर तिच्या सोशल मीडिया खात्यावर कारवाई ही करण्याची गरज भासली नसती. उलट यावरूनच सत्ताधाऱ्यांना जनतेतील नाराजी आणि जाणीव असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुण वर्गांमध्ये निर्माण होत असलेली निराशा ही भविष्यातील राजकारणासाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि म्हणणे सुद्धा वावगे ठरणार नाही. भारतातील सध्याचे राजकारण पाहता भाजप हा अतिशय बलाढ्य असा पक्ष बनला आहे. अनेक प्रादेशिक पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत, तर काँग्रेस अद्याप सक्षम पर्याय उभा करण्यात अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही नवी चळवळ उदयास आली तरी ती सुरुवातीला सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. यातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांचे अपयश लोकांच्या मूलभूत प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन संघर्ष उभारण्याऐवजी विरोधक अनेकदा केवळ आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात अडकलेले दिसतात. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती, महागाई यासारख्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून व्यापक जन आंदोलन उभे करण्यात विरोधक कमी पडत आहेत. परिणामी निराशा झालेला तरुण वर्ग पर्यायी आवाज शोधू लागतो आणि CJP सारख्या चळवळी त्या रिकाम्या जागेत जन्म घेतात. ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक ही ठरू शकते, कारण जेव्हा पारंपरिक राजकीय पक्ष लोकांच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरतं तेव्हा असंतोष अनियंत्रित दिशेने वाहू लागतो. अर्थात CJP खरोखर उद्या राजकीय पक्षात रूपांतरित होईल हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यासाठी केवळ मीडिया लोकप्रियता पुरेशी ठरणार नाही. देशाच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वास्तवाचा अभ्यास, संघटन, उभारणी आणि स्पष्ट धोरणे आणि नेतृत्वाची विश्वासार्हता या कसोट्यावर उतरावी लागेल. मात्र या चळवळीने निर्माण केलेला संदेश अत्यंत स्पष्ट आहे. देशातील एक मोठा वर्ग स्वतःला उपेक्षित, असुरक्षित आणि व्यवस्थेपासून तुटलेला समजू लागला आहे. लोकशाहीत अशा चळवळी अचानक निर्माण होतात नाही. त्या अवस्थेतील पोकळ्या जनतेच्या वेदना आणि राजकीय अपयश याच्याच पोटी जन्म घेतात. यामुळे CJP भविष्य काही असो, तिचा उदय हा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठीही गंभीर इशारा मानावा लागेल. कारण लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष हे केले तर उपहासातून सुरू झालेली ही चळवळ कधी वास्तवातील राजकीय आवाहन बनेल हे सांगता येत नाही.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दैनिक राज्य लोकतंत्र.